B.Ed ॲडमिशन 2024-25चे जे कॅपराउंड 3चे फॉर्म आहे हे सुरू झालेले आहे आणि भरपूर विद्यार्थी कमेंट्स करत आहे की कॅपराउंड 3चा टाइम टेबल काय असणार आहे, म्हणजे अलॉटमेंट कधी होणार आहे, फॉर्म कधीपर्यंत फिल करायचे आणि याबद्दलची जेही संपूर्ण अपडेट आहे म्हणजे कॅपराउंड 3ची ही कशी असणार आहे, तर ह्याबद्दल जेही विद्यार्थी कमेंट्स करत आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। यामध्ये संपूर्ण जे अपडेट असणार आहे कॅपराउंड 3ची आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर यामध्ये तुम्ही बघू शकता कॅपराउंड 3 आहे, तर यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नसेल कॅपराउंड 3साठी तर ते विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात। भरपूर विद्यार्थ्यांकडून CET पास आहे परंतु त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे, त्यांच्याकडून मिस झालेलं आहे, तरी ते विद्यार्थी 6 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन सुद्धा करू शकतात। त्यांचे डॉक्युमेंट सुद्धा व्हेरिफिकेशन होणार आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात असू द्या। आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी बघा की तुम्हाला जे फॉर्म आहे, तुम्हाला म्हणजे जेही विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेल्या पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये त्यांचे नंबर लागले आहे, अदरवाईज लागलेले नसेल ते विद्यार्थी 4 तारखेपासून तर 6 तारखेपर्यंत त्यांचे ऑप्शन फॉर्म म्हणजे कॉलेजेसचे नाव टाकू शकतात। नाव कसे टाकायचे याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिलेला आहे स्टेप बाय स्टेप। तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा फॉर्म फिल करू शकता। त्यानंतर ज्याही विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे, कारण जे विद्यार्थी नवीन फॉर्म फिल केलेले आहे ज्यांनी रजिस्ट्रेशन केले नव्हते, अजूनही फॉर्म सुरू आहे 6 तारखेपर्यंत, तर त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरिफिकेशन होणार। त्यामध्ये जे काही त्रुट्या येतील त्या त्रुट्या कंप्लीट करायला 8/9/2024 पर्यंत वेळ देण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता 9 तारखेला लागणार आहे मेरिट लिस्ट राऊंड 3साठी। त्यानंतर मेरिट लिस्टमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर 11 तारखेपर्यंत ते सॉल्व्ह करू शकता। त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागेल 14/9/2024ला आणि राऊंड 3चा रिझल्ट लागणार आहे 18/9/2024ला। तर 18 तारखेला रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात 19 पासून तर 23 तारखेपर्यंत। तर अशा प्रकारे हा राऊंड 3चा टाइम टेबल आहे। या टाइम टेबलनुसार संपूर्ण प्रोसेस चालणार आहे। तरी जे विद्यार्थ्यांनी अगोदर फॉर्म फिल केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट 18/9ला जो रिझल्ट पाहिला तरी चालेल त्यांनी, कारण 18 तारखेला तुमचा राऊंड 3चा रिझल्ट लागणार आहे। आणि त्यानंतर इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड असणार आहे, तो असणार आहे 25/9ला। त्याबद्दलची जी अपडेट आहे ती साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे की हा राऊंड कशा प्रकारे असणार आहे, तर त्याबद्दलची अपडेट सुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तरी राऊंड 3चा टाइम टेबल अशा प्रकारे असणार आहे। जे विद्यार्थी कमेंट्स करत होते त्यांना या टाइम टेबलवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे व आपले जेही फॉर्म आहेत ते 6 तारखेच्या आत तुम्हाला फिल करायचे आहेत, तर लवकरात लवकर आपले B.Ed कॅपराउंड 3चे फॉर्म फिल करून घ्या। कोणाला काही अडचण असल्यास तुम्ही कमेंट्स करू शकता व B.Ed बद्दल जेही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।